राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद बोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. असत्यमेव जयते अभिजित जोगांच्या पुस्तकावरच्या मालिकेतला हा पुढचा भाग. भारतावरती असंख्य वर्ष मुसलमानांनी, ग्रीकांनी, पोर्तुगीजांनी, ब्रिटिशांनी अशी असंख्य परकीय आक्रमणं झाली. आपली प्रचंड नासधूस केली. हजारो माणसं आपली मारली गेली, बलात्कार झाले, मंदिरं उद्ध्वस्त केली गेली. एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा हिंदू त्या आक्रमण करणाऱ्या लोकांशी कधी वाईट वागले नाहीत. आमच्या रक्तामध्येच, आमच्या DNA सहिष्णुता आहे. आमच्या रक्तामध्येच सेक्युलरिझम आहे. आमच्या रक्तामध्येच समता आहे, बंधुता आहे. ती आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही. ह्याच्यावरती काही एक चॅप्टर जोगांनी या पुस्तकामध्ये लिहिला आहे. तो फारच महत्त्वाचा आहे आणि तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. मुस्लिम आक्रमणं सुरू होण्याआधी असलेल्या भारतीयांच्या सहिष्णू आणि सर्वसमावेशक स्वभावामध्ये या आक्रमकांचा शतकानुशतकं अनुभव घेतल्यानंतरही काहीच बदल झाला नाही. त्यांनी केलेल्या मंदिरांचा विध्वंस, लुटालूट, स्त्रियांची विटंबना, लाखो लोकांवर लादलेली गुलामी यानंतरही हिंदू राजवटींनी आपले सहिष्णू धोरण बदलले नाही. काहीही झालं तरी रक्ताचा रंग जसा कधी बदलत नाही तसाच हा स्वभावही कधी बदलत नाही. त्यामुळे हिंदूंना सहिष्णुतेचे धडे देणाऱ्यांनी या इतिहासाचा जरा अभ्यास करायला हवा. हा इतिहास आपल्याकडे शिकवला जात नसला तरीही शोधून काढायला हवा. आणि इतिहासामधले जोगांनी काही सुंदर उदाहरणं दिली. इसवी सन 1443 अफगाणिस्तानामधील हेरात येथून विजयनगरला आलेला अब्दुल रज्जाक म्हणतो, या शहरासारखं दुसरं शहर जगात असलेलं माझ्या डोळ्यांनी मी पाहिलेलं नाही किंवा माझ्या कानांनीही कधी ऐकलं नाही. इथले सराफ, मोती, हिरे आणि माणकं यांची विक्री खुलेआम करतात. इतिहासकार फेरिश्ता लिहितो, विजयनगरचा राजा देवराया दुसरा याने आपल्या सैन्यामध्ये मुसलमानांनाही नोकरीवर ठेवून घ्यायची आज्ञा दिली. विजयनगरमध्ये त्यांच्यासाठी घरं आणि मशिदीचीही सोय केली. पण दुर्दैवानं या सहिष्णुतेची फार मोठी किंमत विजयनगर साम्राज्याला चुकवावी लागली. काय केलं? विजयनगरचा राजा देवराया सैन्यामध्ये मुसलमानांनाही नोकरीवर ठेवून घ्या म्हणाला. त्याच सैन्यात नोकरीवर ठेवून घेतलेल्या मुसलमानांनी त्याच विजयनगरच्या राजा देवरायाला दगा दिला. जसं आमच्या रक्तातच सहिष्णुता आहे, समरसता आहे, ममता आहे, समभाव आहे, तसा त्यांच्या रक्तामध्येच गद्दारी आहे. त्यांच्या रक्तामध्येच विध्वंस आहे. या सहिष्णुतेची फार मोठी किंमत विजयनगरच्या साम्राज्याला चुकवावी लागली. 16व्या शतकाच्या मध्यापर्यंत विजयनगरच्या सैन्यामध्ये मुस्लिमांची संख्या बरीच वाढत गेली. नीट आहे का? इतिहासकार सीझर फ्रेडरिक लिहितो, 1564 आणि 1565 मध्ये दक्षिणेतील सर्व बहामनी सुलतानांनी एकत्र येऊन विजयनगरवर हल्ला केला. ज्या विजयनगरच्या राजांनी मुसलमानांना आपल्या सैन्यामध्ये ठेवून घेतलं, त्याच विजयनगरवर या सगळ्या मुसलमानांनी हल्ला केला. तेव्हा प्रत्येकी 70,000 ते 80,000 सैनिक असलेल्या 2 मुस्लिम तुकड्या रामदेव रायाची साथ सोडून बहामनी सुलतानांना जाऊन मिळाल्या. इतिहास शिकवत असतो. सावरकर नेहमी म्हणायचे, जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. आमचा भूगोल बिघडायला कारण हे आहे, ज्या रामदेव रायांनी अतिशय दिलदार वृत्तीनं त्या मुसलमान सैनिकांना आपल्या सैन्यामध्ये ठेवून घेतलं आणि परकीय मुस्लिम आक्रमण झाल्यावर त्या मुसलमान सैन्यांनी, ज्या राजांनी आपल्याला रोजी रोटी दिली आहे, आपल्याला आसरा दिला आहे, त्याच्याबरोबर एकनिष्ठ राहायला हवं होतं. ते राहिले नाहीत. परकीय मुस्लिम आक्रमण झाल्याबरोबर रामदेव रायांच्या सैन्यातील 70 ते 80,000 मुस्लिम सैनिक रामदेव रायाची साथ सोडून
बहामनी सुलतानांना जाऊन मिळाल्या आणि या धोकेबाजीमुळं रामदेवराय मुस्लिम सैन्याच्या हातात सापडला आणि त्याचा शिरच्छेद करण्यात आला. सर तनसे जुदा. अशा रीतीनं स्वामीनिष्ठेवर धर्मनिष्ठेनं मात केली. विजयनगर साम्राज्याबद्दल लिहिताना पोर्तुगीज इतिहासकार बार्बोजा लिहितो, इथं कोणीही येऊ जाऊ शकतो व आपल्या श्रद्धेची जपणूक करून इथे वास्तव्य करू शकतो. इथे म्हणजे हिंदुस्थानात, भारतामध्ये. इथे कोणालाही त्रास दिला जात नाही. तुमचा धर्म कुठला, ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिम याची चौकशीसुद्धा केली जात नाही. समता आणि न्याय या मूल्याचं कसोशीनं पालन केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष करणारा इतिहासकार काफी खानही कबूल करतो की शिवाजी महाराजांनी असा नियमच केला की कुठल्याही मोहिमेमध्ये मशिदी आणि कुराण यांचं कुठलंही नुकसान करू नये किंवा स्त्रियांकडं वाकड्या नजरेनं बघू नये. इसवी सन 1664 शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरत लुटली तेव्हा तिथला सुभेदार इनायत खान पळून गेला. तिथल्या 500 मुघल सैनिकांना मराठी सैन्यानं अटकेत ठेवलं. इनायत खाननं शरणागतीची बोलणी करण्यासाठी आपला एक दूत महाराजांकडे पाठवला. त्याने वाटाघाटीच्या नावाखाली अचानक लपवलेला खंजीर काढून शिवाजी महाराजांवरतीच हल्ला केला. अर्थातच ताबडतोब तो मारला गेला आणि चिडलेल्या मराठा सरदारांनी अटकेमधल्या मुघल सैन्याची कत्तल करण्यासाठी धाव घेतली. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना थांबवलं. सक्त ताकीद दिली की अशी निरर्थक कत्तल होता कामा नये. याला म्हणतात हिंदू. विनाकारण निशस्त्र लोकांच्या कत्तली करणं इतिहासामध्ये कधीही हिंदूंच्या युद्धनीतीमध्ये बसलंच नाही. थोर इतिहासकार सर जदुनाथ सरकार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहितात, त्यांच्या राज्यात, छत्रपतींच्या राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदत असे. त्यांनी स्त्रियांच्या सन्मानाचं नेहमीच रक्षण केलं आणि सर्व धर्मांना सारखाच मान दिला. सर्व धर्मातील संतांना त्यांच्या राज्यात अभय असे आणि सर्व जाती जमातीच्या लोकांना त्यांनी कुठलाही भेदभाव न करता फक्त त्यांच्या गुणवत्तेचा विचार करून समान संधी उपलब्ध करून दिली. आज आपण काय करतो आहोत? नुसतंच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सगळे राजकीय पक्ष घेतात. ह्याचं काय? सर्व जाती जमातीच्या लोकांना ज्यांनी कुठलाही भेदभाव न करता फक्त त्यांच्या गुणवत्तेचा विचार करून समान संधी उपलब्ध करून दिली. आरक्षण नाही दिलं, लंगुलं चलन नाही केलं, लाड नाही पुरवले. शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यातील मुस्लिमांसकट सर्व जाती जमातींना दिलेल्या समान आणि न्याय वागणुकीची मुस्लिम शासित भारतात कल्पना करणंही अशक्य आहे. सगळे धर्म सारखेच, ही जी काय कानावर पडतं ना आपल्या, सर्व धर्म समभाव, सगळ्या धर्मांच्या अनुयायांची वागणूकही सारखीच, ही नकार विकृती लोकांची मांडणी किती पोकळ आहे हे सगळ्या या इतिहासातल्या उदाहरणावरून लक्षात येईल. भारतीयांची माणुसकी, सहिष्णुता यांच्या बदल्यात मुस्लिम आक्रमकांकडून त्यांना काय मिळालं? तपशीलवार वर्णन मुस्लिम इतिहासकारांनी लिहून ठेवलं आहे. आणि त्यानंतरही नकार विकृती इतिहासकारांनी असं काही घडलंच नाही हे प्रतिपादन देशाच्या माथी मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पिढ्यानपिढ्यांना हेच प्रतिपादन इतिहास म्हणून शिकवलं. त्याविरुद्ध बोलणं म्हणजे गुन्हा असं वैचारिक वातावरण या स्वतंत्र भारतामध्ये निर्माण केलं गेलं. रामस्वरूप, सीताराम गोयल, गजानन मेहेंदळे यांच्यासारख्या व्रतस्थ इतिहासकारांनी जर पर्शियन बकरी धुंडाळून मूळ साधनांचा अभ्यास करून खरं काय हे निर्भीडपणे समोर आणलं नसतं तर मुस्लिम इतिहासकारांनी लिहून ठेवलेला खरा इतिहास काळाच्या उदरात कधीच गडप झाला असता. या लोकांनी अत्यंत कष्टानं सत्याची ज्योत तेवत ठेवलेली असली तरी जोपर्यंत देशाच्या मानगुटीवर बसलेल्या खोट्या इतिहासाचं ओझं पूर्णपणे झोकून दिलं जात नाही तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही. इतिहास वाचणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. हे पुस्तक त्यासाठी फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक हिंदूंनी वाचलं पाहिजे, प्रत्येक भारतीयाने वाचलं पाहिजे. आणि इतकी वर्ष होऊन सुद्धा आमच्या डोळ्यावर एक अशी झापड आहे, हिंदू मुस्लिम भाई भाई. अजूनही आम्ही इतिहासातनं शिकायलाच तयार नाही. काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,
स्वतंत्र भारतामधल्या कुठल्याही प्रशासकीय मुख्य खुर्चीवरती मुसलमानांना बसवू नका. जेव्हा परकीय मुस्लिम राष्ट्र आपल्यावर आक्रमण करून येतील तेव्हा ते मुख्य पदावरचे मुस्लिम अधिकारी भारताशी नाही, परकीय आक्रमण करून आलेल्या मुसलमान धर्मियांशी एकनिष्ठ राहतील. सावरकर जीवाचा आकांत करून ह्यासाठी हिंदू राष्ट्राची मागणी करत होते. ह्या सगळ्याचं लांगुलं चालन करणाऱ्या काँग्रेसला विरोधात उभे होते. पण आम्ही काही शिकायलाच तयार नाही. म्हणून पोटतिडकीनं हा माझा प्रयत्न आहे की अशी पुस्तकं, अशा इतिहासातल्या दाखले तुमच्यासमोर छोट्या छोट्या व्हिडिओमधनं मांडायचे. असत्यमेव जयते. पुढील भागात भेटूया. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.